नमस्कार मंडळी, अमर हिंदू मंडळाच्या 74व्या वसंत व्याख्यानमालेत मी दीपक साडवेलकर आपल्या सर्वांचे स्वागत करतो. 97वी घटना दुरुस्ती झाली व भारतीय राज्यघटनेत सहकार क्षेत्राबाबत काही तरतुदी समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. तसेच नुकतेच केंद्र सरकारने सहकार मंत्रालयाची स्थापना केलेली आहे. अशा महत्वाच्या विषयावरती बोलण्यासाठी आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत माननीय ॲडव्होकेट उदय वारंजीकर सर. उदय वारंजीकर सरांचे मी मंडळातर्फे हार्दिक स्वागत करत आहे. सर, आज आपल्याशी 97वी घटना दुरुस्ती व सहकार क्षेत्र या विषयाबाबत संवाद साधणार आहेत. मी सरांची औपचारिक ओळख करून देतो. सरांचे BSL व LLB पर्यंतचे शिक्षण पुणे विद्यापीठातून झालेले आहे. तसेच LLM सरांनी मुंबई विद्यापीठातून केलेले आहे. त्यानंतर सरांनी टॅक्सेशन व लेबर लॉज वरती डिप्लोमा देखील केलेले आहेत. सरांनी सावित्रीबाई फुले विद्यापीठातून PhD देखील घेतलेले आहे. महत्वाची अधोरेखित करण्यासारखी बाब अशी की सरांची सर्व शिक्षणे प्रथम श्रेणी उत्तीर्ण होऊन झालेले आहे. सर मागील 27 वर्षे मुंबई उच्च न्यायालय व इतर मुख्य न्यायालयात वकील म्हणून कार्यरत आहेत. सरांनी पर्यावरण, ग्राहक संरक्षण, अनधिकृत बांधकाम व इतर अनेक विषयामध्ये जनहित याचिका दाखल केलेल्या आहेत. त्याचबरोबर सरांनी आतापर्यंत 15,000 केसेस यशस्वीरित्या हाताळल्या आहेत. सरांनी महाराष्ट्र शासनाच्या विविध समित्यांवरती काम केलेले आहे. तसेच कंबोडिया, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, साऊथ आफ्रिका इत्यादी देशांमध्ये होणाऱ्या परिषदांमध्ये सरांनी भारताचे प्रतिनिधित्व केलेले आहे. सर 2017 पासून लीगल एड सर्व्हिसेस वरती ॲडव्होकेट म्हणून कार्यरत आहेत. सरांनी सातारा जिल्हा परिषद, म्हाडा व विविध बँकांसाठी काम केलेले आहे. सर 2010 ते 2015 पर्यंत महाराष्ट्राच्या लीगल ऑफिसर्सना ट्रेनिंग देण्यासाठी सर कार्यरत होते. सर महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिल वरती 2दा निवडून आलेले आहेत. तसेच सर कन्झ्युमर कोर्ट असोसिएशन महाराष्ट्राचे अध्यक्ष देखील आहेत. नॉन ॲग्रिकल युनिव्हर्सिटीमध्ये सायबर लॉचा सिलेबस बनवण्यासाठी जी समिती केली होती त्या समितीचे देखील सर सदस्य होते. सरांची न्यायालयाला हवा आहे न्याय तसेच समाज स्वास्थ्य व न्याय स्वास्थ्य अशी 2 मराठी पुस्तके प्रसिद्ध आहेत. या दोन्ही मराठी पुस्तकांचं इंग्रजी भाषांतर देखील झालेलं आहे. सर दैनिक लोकसत्ता व सकाळ यामध्ये कायदेविषयक लेख लिहित असतात. तसेच सर विविध चॅनल वरती कायदेविषयक कार्यक्रम तसेच ऑल इंडिया रेडिओ देखील विविध कायदेविषयक कार्यक्रमात सहभागी होत असतात. सरांना ट्रान्स एशियाचा इथिकल लीगल प्रॅक्टिशनर अवॉर्ड तसेच आम्ही सातारकर संस्थेचा अवॉर्ड तसेच मुंबई ग्राहक पंचायतीचा अवॉर्ड असे प्रतिष्ठेचे अवॉर्ड लाभलेले आहेत. एक वकील, एक लेखक, एक शिक्षक आणि एक सामाजिक कार्यकर्ता अशा वेगवेगळ्या भूमिका पार पाडलेले व्याख्याते आज आपल्याला लाभलेले आहेत. याचा मंडळाला अतिशय आनंद होत आहे. मी सरांना विनंती करतो की आपण आपल्या विषयास सुरुवात करावी. धन्यवाद. नमस्कार. अमर हिंद मंडळाच्या या व्याख्यानमालेमध्ये आपल्या सगळ्यांना भेटायला मला अत्यंत आनंद होतो. खरं सांगायचं तर काळानुरूप बदलणं याच्याशिवाय आपल्याकडं कुठलाच पर्याय नाही. म्हणजे अन्यथा ही जर कोविड सिच्युएशन जर नसती तर आपण एकमेकाच्या समोर असतो आणि ज्याला वक्त्याच्या भाषेमध्ये म्हणतात त्याप्रमाणे डोळ्यात डोळे घालून एकमेकाबरोबर संवाद साधला असता. पण या कोविडच्या परिस्थितीमुळं आपल्याला एकत्र भेटणं अवघड आहे. त्याला देखील बंधन आहेत आणि त्यामुळं मला सर्वात प्रथम या व्याख्यानमालेच्या संयोजकांचं कौतुक करावं असं वाटतं, अभिनंदन करावं असं वाटतं की या अशा अवघड परिस्थितीत सुद्धा त्यांनी हा आपला ज्ञान यज्ञ चालू ठेवला आहे. मगाशी मी त्याचा उल्लेख केला ते काळाप्रमाणे बदलणं ही खरं पाहता काळाचीच गरज आहे. somebody has said what is constant असा प्रश्न विचारला जे स्थायी स्वरूपात ते काय आहे. द चेंज इज द ओनली थिंग विच इज कॉन्स्टंट. म्हणजे बदल घडणं हा स्थायी भाव आहे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी बदल घडत असतो. जसं आपल्या सगळ्यांच्या दैनंदिन कामकाजामध्ये आपण न्यू नॉर्मल अशा प्रकारचं आपण म्हणायला लागलो तशाच प्रकारचं हळूहळू राज्यघटनेमध्ये सुद्धा न्यू नॉर्मल अशा प्रकारची सिच्युएशन, अशा प्रकारची परिस्थिती आपल्याला बघायला मिळते. तुम्ही म्हणाले काय सांगताय? मी पडलो कायद्याचा विद्यार्थी
त्यामुळे कायदा या विषयामध्ये अनेक वर्ष अभ्यास केल्यानंतर मग लक्षात येतं की राज्यघटना ही देखील तुमच्या आमच्या सारखीच आहे. जर स्टॅटिक किंवा एखाद्या स्थितप्रज्ञासारखी किंवा एखाद्या साचलेल्या पाण्यासारखी जर का राज्यघटना असती तर निश्चितच साठलेल्या पाण्याचा वास त्याला आला असता किंवा स्थितप्रज्ञपणाचा भाव दाखवल्यानंतर राज्यघटनेमध्ये देखील त्याचे दोष आपल्याला दिसले असते. आणि त्यामुळेच जागतिक पातळीवरती ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस राज्यघटना ही प्रवाही आहे. भारताची राज्यघटना ही जिवंत आहे. भारताची राज्यघटना ही काळानुरूप बदलणारी आहे. हे जगामध्ये अत्यंत आदरानं बघितलं जातं. जगात असे अनेक देश आहेत की ज्या देशांमध्ये त्या ठिकाणी असणारी राज्यघटना बदलणं, त्याच्या दुरुस्ती करणं हे अत्यंत अवघड, खर्चिक आणि राजकीय दृष्ट्या जोखमीचं काम असं समजलं जातं. काही देशांमध्ये ते अलिखित अशा प्रकारची देखील राज्यघटना आहे. त्यांच्याकडे तर अजूनच काम अवघड होतं. त्यांच्याकडे लिखित राज्यघटना आहे, त्यांच्याकडे देखील राज्यघटना बदलायची म्हटल्यानंतर मग निश्चितच कशी, कुठे, का असे सगळे प्रश्न उभे राहतात. या पार्श्वभूमीवरती भारतामधल्या या सुमारे 130 कोटी नागरिकांना एक लाभदायक अशा प्रकारची तरतूद आहे. ती म्हणजे राज्यघटनेमधल्या दुरुस्तीची तरतूद. त्याला राज्यघटनेमधला अनुच्छेद 368 असं म्हटलं जातं की ज्या 368 नुसार राज्यघटना दुरुस्त करायची तर कशी करायची आणि ती पद्धत काय आहे, त्याच्यातले इफ अँड बट, किंतु परंतु काय आहेत, हे सगळं त्याच्यामध्ये दिलं. मला माहिती आहे की जे आजच्या या सगळ्या व्याख्यानमालेचे जे श्रोते आहेत किंवा प्रेक्षक आहेत ते कायद्याचे विद्यार्थी असतील असं नाहीये. पण या व्याख्यानमालेच्या संयोजकांनी मला कायदा विषय दिलेला आहे. त्यामुळे थोडेसे का होईना पण कायदेविषयक प्रश्न, त्याची परिभाषा, त्या प्रश्नांची उत्तरं हे ओघानं या माझ्या आपल्या या व्याख्यानामध्ये येणार आहे. मला खात्री आहे की हे सगळं ऐकल्यानंतर आपल्याला काही क्षण हे जरा थोडंसं जड वाटेल, पण हे जे काही सगळं आहे हे तुमच्या आमच्या सगळ्यांच्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे. कारण सांगतो, कायद्यामध्ये गृहीतक आहे. ते गृहीतक असं म्हणतं की ज्या वेळेस एखादा कायदा हा ऑफिशियल गॅझेटमध्ये प्रकाशित होतो त्यावेळेस तो कायदा अवघ्या विश्वाला समजला असं समजलं जातं. आता ऑफिशियल गॅझेट कुठं आलं बघा. आपल्यापैकी अनेक लोकांनी विवाह झाल्यानंतर ज्या आमच्या विशेष करून माता आणि भगिनी ते त्यांनी आपलं नाव कुठं प्रकाशित केलं होतं, गॅझेटमध्ये प्रकाशित केलेलं होतं, ऑफिशियल गॅझेट. किंवा एखादी पदाधिकारी म्हणून निवडून आल्यानंतर सरकारी कर्मचारी किंवा जे राजकीय नेते असतात त्यांचं नाव कुठं प्रकाशित होतं, गॅझेटमध्ये प्रकाशित होतं. बदल्या होतात, कायद्यामधल्या दुरुस्त्या होतात, ते कुठं प्रकाशित होतात, त्या गॅझेटमध्ये प्रकाशित होतात. कारण एक गृहीतक असं आहे की गॅझेटमध्ये प्रकाशित झालं की ते अवघ्या विश्वाला कळलं, पण प्रत्यक्ष तसं घडतं का? नाही घडत. त्यामुळं ही जी 97वी जी घटना दुरुस्ती जरी झाली तरी त्याची अंमलबजावणी, त्याच्या बाबतीतला सखोल अभ्यास, तो विषय समजून घेऊन त्याची अंमलबजावणी, हे सगळेच प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी नवीन होते. त्याच्यामुळं जरी कायद्यामध्ये जरी गृहीतक असलं की 97वी घटना दुरुस्ती ही जरी कायद्याच्या या ऑफिशियल गॅझेटमध्ये प्रकाशित झाली म्हणून सगळ्या समाजाला कळली, अवघ्या विश्वाला कळली, तरी देखील प्रत्यक्षात तसं घडलं नाही. आणि म्हणूनच या संयोजकांना विषय ठेवावा लागला 97वी घटना दुरुस्ती आणि सहकार. मग सहकार म्हटल्यानंतर सहकार क्षेत्र आलं, सहकार विषयामधले अन्य विषय आले. पण मूळ मुद्दा शिल्लक राहिला की राज्यघटनेमध्ये का बरं दुरुस्ती केली आणि अशी काय दुरुस्ती केली की ज्याच्यामुळं
या व्याख्यानमालेमध्ये सुद्धा अशा प्रकारचा विषय घ्यावासा वाटला. मग थोडस आपण जरा इतिहासामध्ये जाऊ. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये सुद्धा आपल्याकडं सहकारी संस्था होत्याच. 1904 सालातला कायदा, 100 वर्षापेक्षा जास्त आहे. 1912 सालातला कायदा आणि तेव्हापासून आपल्याकडे एक मॉडेल होतं, जे होतं सहकाराचं मॉडेल. मग या सहकाराच्या मॉडेलमधून आपल्या लक्षात येईल की अशा अनेक ठिकाणी अनेक चांगल्या तरतुदी होत्या, अनेक चांगले प्रयोग केलेले होते आणि अनेक चांगल्या प्रकारच्या उदाहरणांमधून सहकाराचं कौतुक झालेलं दिसत होतं. 1935 सालामधला गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट आला. त्याच्यामध्ये असणारी जी तरतूद होती त्या तरतुदीप्रमाणेच 1947 चा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट आला. आणि मग लगबग चालू झाली की नवीन जो आपला देश आहे, स्वातंत्र्य मिळालेला देश आहे, त्या देशासाठी राज्यघटना बनवण्याची. आपल्याला सगळ्यांना हा विषय आपण नागरिक शास्त्र विषयामध्ये शिकलेलो आहोत. त्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांना सांगितलेलं आहे, शिकवलेलं आहे. म्हणजे घटना समिती होती, त्या घटना समितीचं महत्व, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान, अध्यक्ष या नात्यानं त्यांनी घेतलेला अव्याहत परिश्रम, त्या सगळ्या मसुद्यावरती झालेली चर्चा आणि मग सर्वात शेवटी राज्यघटना ही आपल्या देशाला आपणच आपल्यासाठी सादर केली, ती स्वीकारली गेली. मग हे सगळं झाल्यानंतर याच्यामधला महत्वाचा जो मुद्दा जो आजच्या विवेचनासाठी येतो असा की कुणी कुठला कायदा करायचा या बाबतीमध्ये कायद्यात राज्यघटनेत तरतूद केली. म्हणजे काही विषय असे होते, संरक्षण, अर्थ किंवा परस्पर देशांचे संबंध किंवा नोटा किंवा कॉइन्स, करन्सी, असे अनेक विषय होते की जे हे केंद्र सरकारच्या अखत्यारीत होते. आपण जरी संघ राज्याचा एक फॉर्म्युला जरी घेतलेला असला आणि ते आपल्याकडे एक मॉडेल म्हणून जरी असलं तरी देखील त्याच्याकडे केंद्राला झुकतं माप होतं. तर राज्यघटनेच्या 7व्या परिशिष्टामधल्या 3 सूची ज्या आपण नागरिक शास्त्र विषयात शिकलेलो आहोत त्याचा मी उल्लेख करणार आहे. म्हणजे केंद्र सरकारचे कायदे बनवत होते त्याला म्हणतात सेंट्रल लिस्ट. त्याप्रमाणे केंद्र सरकारला त्या कायद्यांबद्दल, त्या विषयांबद्दल कायदे तयार करण्याचा अधिकार. मग राज्य सूची आली, म्हणजे राज्य सरकारला त्या विषयांबद्दल कायदा करण्याचा अधिकार आहे. आणि मग तिसरी आली ती कनकरंट, म्हणजे दोघांनाही अधिकार आहे. मग त्याच्यामध्ये परत तरतूद आली, दोघांना अधिकार असेल तर कोण कुणाचा वरचढ ठरेल. आपल्याला आता त्या फंदात जायची, खोलात जायची गरज नाहीये, पण सर्वसाधारणतः हे आपल्याला माहिती आहे. मग या पार्श्वभूमीवरती जर आपण बघितलं तर 7व्या परिशिष्टाच्या लिस्ट 1 मध्ये एंट्री नंबर 43 आणि 44 ही आपल्या विषयाच्या संदर्भात आहे. मग ती कशा संदर्भात विशेष करू नये तर ती मल्टी स्टेट कोऑपरेटिव्हच्या संदर्भात आहे. हे आपल्या लक्षात येईल की कोऑपरेटिव्ह सोसायटी ही एका राज्यामध्ये असू शकते, पण एकापेक्षा 2 राज्यांमध्ये सुद्धा असू शकते. मग एक राज्य आणि एक युनियन टेरिटोरी, केंद्रशासित प्रदेश तिथं असू शकते. एकापेक्षा जास्त राज्य आणि एकापेक्षा जास्त युनियन टेरिटोरी याच्यामध्ये सुद्धा असू शकते. मग त्या ठिकाणी केंद्र सरकारच कायदा बनवू शकेल. म्हणून ज्या मल्टी स्टेट सोसायटीज आहेत त्यांच्याकरता त्या अनुसूचीप्रमाणे केंद्र सरकारला कायदा करण्याचा अधिकार आहे. पण जर राज्यासंदर्भातला जर अधिकार असेल तर तो अधिकार एंट्री 2 प्रमाणे, म्हणजे राज्य सूचीप्रमाणे लिस्ट 2 च्या एंट्री 32 प्रमाणे राज्य सरकारला अधिकार आहे. म्हणजे एखाद्या राज्यामध्ये कोऑपरेटिव्हच्या संदर्भातला एखादा कायदा करायचा झाला तर तो अधिकार हा कुणाला आहे? तो अधिकार राज्याला आहे. मग त्याच्याबरोबरीने ऍग्रिकल्चर आहे, त्याच्याबरोबर ऍग्रिकल्चर लेबर बघायला मिळेल,
बाकीचे अजून अन्य विषय भरपूर आहेत। मग हे सगळं असताना सुद्धा म्हणजे केंद्राचं एक स्वतंत्र खातं आहे ज्याला आपण सहकार खातं म्हणतो, की जे सहकार खातं हे पूर्वी देखील ऍग्रिकल्चर मिनिस्ट्रीच्या बरोबरीनं होतं, राज्यामध्ये सुद्धा आहे। त्या राज्यामध्ये सहकाराच्या बरोबरीनं शेतकी प्लस पशु दुग्ध संवर्धनाचं खातं आहे। हे सगळे त्या अनुसूचीच्या जी एंट्री आहे त्याच्याशी रिलेटेड असणाऱ्यांना एकत्र केलेले आहे। मग हे सगळं असताना केंद्र सरकारने असं का बरं केलं असावं की त्यांनी धाडकन राज्यघटनेतच दुरुस्ती करून टाकली? म्हणजे असं काहीतरी त्या सहकार क्षेत्रामध्ये होतं की ज्याच्यामुळं केंद्र सरकारला वाटायला लागलं की अवघ्या भारतामध्ये दुरुस्ती करायला पाहिजे राज्यघटनेमध्ये आणि त्या संदर्भातला अधिकार हा राज्यघटनेमध्ये दिला गेला पाहिजे। म्हणजे मग याचा अर्थ की सहकार या विषयामध्ये काही चांगले मुद्दे होते की ज्याचा अंतर्भाव हा बघता हा केंद्र सरकारला वाटलं की ते आपल्या ताब्यामध्ये आलं पाहिजे। काही दोष होते की त्या दोषांवरती उपाय शोधला पाहिजे म्हणून त्याने केंद्र सरकारने राज्यघटनेमध्ये दुरुस्ती करायचं ठरवलं। मग आता आपण शोधूया की हे सगळं का करावं लागलं। आपण या सगळ्या अमरिंद मंडळाचे सगळे श्रोते विशेष करून मुंबई, नवी मुंबई किंवा MMRDA भागामध्ये पसरलेले आहात असा माझा अंदाज आहे। त्याला आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी हजारोंच्या संख्येने असणाऱ्या गृहनिर्माण संस्था आहेत। या सगळ्या गृहनिर्माण संस्थांमध्ये रजिस्ट्रार साहेबांचा होणारा वारंवार हस्तक्षेप हा आपल्याला नवीन नाही आहे, किंवा जे सहकार खात्याचे मंत्री महोदय किंवा त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांचे जे काही पर्सनल सेक्रेटरी किंवा पर्सनल असिस्टंट यांनी सांगितल्याप्रमाणे हलणारी सगळी यंत्रणा ही पण आपल्याला नवीन नाही आहे। किंवा एखादी शुगर फॅक्टरी असेल तर त्या शुगर फॅक्टरीला राजकीय दृष्टिकोनातून एखादं सत्ता केंद्र म्हणून बघणं हे पण आपल्याला महाराष्ट्रात नवीन नाही आहे। एखादी सहकारी खात्यावरती सहकारी पद्धतीने चालवलेली सूत गिरणी असेल किंवा तेल बियांचा एखादा कारखाना असेल किंवा अशा प्रकारची कुठली एखादी सहकारी संस्था असेल तर त्या ठिकाणी असणारं त्याचं झालेलं राजकीयकरण हे पण आपल्याला नवीन नाही आहे। ज्या सहकार क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या ज्या काही पतपेढ्या आहेत त्या पतपेढ्यांवरती असणारं जे नियंत्रण राजकीय पक्षांचं आहे आणि रजिस्ट्रार साहेबांचं आहे तेही आपल्याला नवीन नाही आहे। किंवा सहकार खात्याचं ज्या काही कोऑपरेटिव्ह बँका आहेत त्यांच्यावरती असणारं जे नियंत्रण आहे ते पण आपल्याला नवीन नाही आहे। मग या सगळ्या नियंत्रणापासून जरा थोडीशी सुटका होणं हे काळानुरूप बदलायला नको का? काय होत होतं तर एका बाजूला हा सगळा पोलादी पंजा की ज्या पंजाच्या अंतर्गत सगळं सहकार असं पकडून ठेवलेलं होतं, त्या सहकारातून त्या पंजातून आपल्याला सहकाराला खरं पाहता पुढाकार मिळण्याच्या ऐवजी त्याला एकूणच पाठीमागे ढकलल्यासारखं होतंय का काय अशी परिस्थिती दिसत होती। अजून एक अडचण होती, वेगवेगळ्या सहकारी संस्थांची असणारी वेगवेगळी टर्म। कुठल्या सहकारी संस्थांची 1 वर्षाची टर्म आहे मॅनेजिंग कमिटीची, कुणाची 2 वर्षाची, कुणाची 3 वर्षाची, कुणाची 5 वर्षाची आहे। यांना सगळ्यांना एका पातळीवरती आणायला नको का? आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गृहनिर्माण सहकारी संस्था जिथे आपण राहतो ती असो, बँक असो किंवा एखादी शुगर फॅक्टरी असो, या सगळ्यांवरती जे ऍडमिनिस्ट्रेटर नेमले जातात त्या ऍडमिनिस्ट्रेटर साहेबांच्या नेमणुकीमधला जो काही एकूण अन्य व्यक्तींचा जो हस्तक्षेप असतो तो तर आपण अनेक ठिकाणी बघितला आहे। त्याची आपण आपल्या आपल्या बोली भाषेमध्ये खाजगीमध्ये अनेक ठिकाणी चर्चा केलेली आहे। मग अशा प्रकारचं जो काही आवाजवी आणि गैरवाजवी असा जो हस्तक्षेप आहे त्या संदर्भामध्ये जरा सरसकट सोपी साधी अशा प्रकारची यंत्रणा उभी करणं शक्य नाही का?
असे आपल्यासमोर अनेक उदाहरणं आलेली होती की दुसरी सहकारी संस्था त्या गावामध्ये निर्माणच होऊ दिली नाही. त्या तालुक्यामध्ये दुग्ध व्यावसायिक आहेत, दुधाचं निर्माण करणारे, दुधाचा व्यापार करणारे, त्यांना दुसरी संस्था जर का निर्माण करायची असेल सहकार तत्वावरती, ती होऊ दिलेली नव्हती. मग त्या बाबतीमध्ये देखील प्रश्न निर्माण झाले की जर सहकाराच्या बाबतीमधून जर मोठ्या प्रमाणावरती आपल्याला जर समाजाला फायदा होतोय, तर मग त्या ठिकाणी असं असणारा जो काही एक अनावश्यक जो काही हस्तक्षेप आहे, याला कसा प्रतिबंध घालता येईल. एका बाजूला प्रायव्हेट सेक्टर आपण बघितलं तर त्या प्रायव्हेट सेक्टरमध्ये, खाजगी क्षेत्रामध्ये जे काही तुम्हाला गुणवत्तेला वाव मिळतोय, तो वाव इथं मिळत होता का? नव्हता मिळत. कारण आजही अनेक ठिकाणी राजकीय स्वरूपाच्या हस्तक्षेपाच्या बरोबरीनं जे काही मॅनेजिंग कमिटी आहे, त्या मॅनेजिंग कमिटीच्या नातेवाईकांची भरती नोकर भरतीमध्ये केल्याचे अनेक दाखले होते. मग अशा पार्श्वभूमीवरती प्रश्न निर्माण झाला की जर आपल्याला स्वयंपूर्णता जर का दिली, जर आपल्याला ऑटोनॉमी जर का दिली, तर त्याचा या सगळ्या सहकाराला फायदा होईल का? आणि मग हे सगळे असे वेगवेगळे प्रश्न निर्माण झाले की ज्या प्रश्नांचा विचार केंद्र सरकारलाच नव्हे तर राज्य सरकारला देखील करावा लागला. तर कायद्याचा विद्यार्थी म्हणून एका थोड्याशा वेगळ्या विषयाकडे नेतो. लेजिस्लेटिव्ह ड्राफ्ट्समन या नावाचा आमच्याकडे एक माणूस असतो जो कायद्याचा मसुदा तयार करतो. आणि नागरिक शास्त्र विषयामध्ये आपण बघितलेलं आहे की तो जो काही कायद्याचा मसुदा असतो त्याला बिल या स्वरूपामध्ये पार्लमेंटमध्ये किंवा विधिमंडळामध्ये ठेवलं जातं. मग त्या बिलावरती साधक बाधक चर्चा होते आणि मग काही दुरुस्त्या असतील ते त्या दुरुस्त्या मान्य करून मग नंतर त्याचं कायद्यामध्ये रूपांतर होतं. ही सगळी प्रक्रिया आपल्याला माहिती आहे. पण 1960 सालामध्ये स्थापन झालेल्या निर्माण झालेल्या या महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट मध्ये एवढ्या दुरुस्त्या झाल्या की त्याचा सरळ अर्थ लावणं हे अनेक नामवंत वकिलांना सुद्धा शक्य झालेलं नव्हतं. म्हणजे कितीतरी वेळा नॉट विथस्टँडिंग एनिथिंग किंवा विदाउट प्रिज्युडाइज टू सो अँड सो सेक्शन अशा प्रकारचे किंतु परंतु असे अनेक तरतुदी त्याच्यात सापडायला लागल्या की ज्याच्यामुळं या कायद्याच्या स्वरूपामध्ये एवढे क्लिष्टता आली की आता काय करायचं असा खरंच प्रश्न पडायला लागला. या पार्श्वभूमीवरती केंद्र सरकारने कायदा दुरुस्त करायचं ठरवलं आणि तो दुरुस्त करत असताना त्याला राजकीय स्वरूप होतं का? कारण आता या विषयावरती चर्चा करत असताना मला अनेक नागरिकांनी विचारलं खाजगीमध्ये, याचा आणि आत्ताचं केंद्र सरकार यांचा काय संबंध आहे? या निर्णयाचा आणि जे काही भारतामधले जे काही सत्तेच्या संदर्भातलं जो काही चाललेलं जे काही आहे त्याचा काही संबंध आहे का? दुरुस्ती, त्याच्यावरलं निकालपत्र आणि मग ती दुरुस्तीच्या बाबतीवरती होणारा परिणाम आणि सहकारावरती काय दूरगामी परिणाम होतील हे सुद्धा मला अनेक लोकांनी विचारलं. आणि म्हणून सांगावं लागतं की 2011 सालामध्ये ही दुरुस्ती झाली. म्हणजे आत्ताचं जे सरकार आहे केंद्रामधलं त्या कालावधीमध्ये ही दुरुस्ती नाहीये, त्याच्या आधीची दुरुस्ती आहे. म्हणजे आधीच्या सरकारच्या काळातली दुरुस्ती. त्यातही गमतीदार गोष्ट अशी आहे की या कायद्यात दुरुस्ती करावी अशा प्रकारचं अनेक मुख्यमंत्र्यांच्या एकत्र झालेल्या बैठकीमध्ये मागणी करण्यात आलेली होती. बघा मी काय सांगतोय, म्हणजे आपल्या लक्षात येईल की राजकीय दृष्टिकोनातून केलेली ही तरतूद नव्हतीच. अनेक राज्यांनी मागणी केली आणि म्हणून अशा प्रकारचे सहकार खात्यामध्ये दुरुस्ती करावी, आमूलाग्र बदल करावा अशा प्रकारचं केंद्र सरकारला वाटायला लागलं. हळूहळू आपल्या लक्षात यायला लागलं की सरकारी ज्या नोकऱ्या आहेत त्या सरकारी नोकऱ्यांना बंधन आहे.
नोकर भरती काय वारंवार होणं शक्य नाही. केंद्र सरकार किंवा राज्य सरकारची, सरकारी किंवा निम सरकारी आस्थापना इथं लगेच ताबडतोब नोकर भरती होण्याची शक्यता नाहीये. मग UPSC असेल, MPSC असेल, स्टाफ सिलेक्शन असेल, या सगळ्यांकडे प्रचंड जरी क्यू लागलेला असला तरी देखील लगेच नोकर भरती होणं शक्य नाही. खाजगी क्षेत्रामध्ये ज्या नोकऱ्या उपलब्ध होत आहेत, त्या नोकऱ्या उपलब्ध होत आहेत त्याला सुद्धा एक बंधन आहे. आणि मग लक्षात यायला लागलं की देश पातळीवरती जर विचार केला तर खाजगी, सरकारी आणि त्याच्यानंतर या सहकार खात्यामध्ये प्रचंड प्रमाणात नोकर भरती आहे. मग ही जी काही सगळी जी नोकर भरती आहे, या नोकर भरतीला त्यांची जी काही उत्पादकता आहे त्या उत्पादकतेचा नीट वापर करायला नको का? ती जे मनुष्यबळ आहे त्याचा योग्य प्रकारे वापर व्हायला नको का? मग त्यांना स्वायत्तता दिली गेली पाहिजे, त्यांना स्वतंत्रता दिली गेली पाहिजे, त्यांच्याकडे ऑटोनॉमी पाहिजे. हे सगळे मुद्दे हळूहळू लक्षात यायला लागले. दुसरा भाग, बँकेच्या बाबतीत बघितलं तर 60 ते 70 दशकामध्ये बँकांचं नॅशनलायझेशन झालं, राष्ट्रीयकरण. सर्वोच्च न्यायालयापर्यंत प्रकरण गेली, सर्वोच्च न्यायालयाने ते अबाधित ठेवलं. राष्ट्रीय बँकांचं विलिनीकरण व्हायला लागलं जेणेकरून त्या बँका सक्षम व्हाव्यात असं व्हायला लागलं. पण त्या बँकांमध्ये असणारी जी ठेवींची जी पुंजी आहे त्याची वाढ एका ठराविक प्रमाणाच्या पुढे झाली नाही. मग आल्या खाजगी बँका. खाजगी बँकांचं पेव गेल्या 20 वर्षभरामध्ये भरपूर पीक त्याचं आलेलं आहे. 1991च्या उदारीकरणानंतर खूप मोठ्या प्रमाणावरती या सगळ्या खाजगी बँका आपल्या समोर यायला लागलेल्या आहेत. पण त्यांच्याकडे असणारा जो ठेवी आहेत त्या देखील मोठ्या आहेत. पण त्या असून सुद्धा मूळ मुद्दा शिल्लक राहिला की यांची आणि सहकाराची जर तुलना केली तर आपल्या लक्षात येतं की या सगळ्या राष्ट्रीय बँका, खाजगी बँका यांच्या बरोबरीने सहकारी बँका आणि सहकारी पतसंस्था याच्यामध्ये प्रचंड प्रमाणावरती लोकांचा पैसा आहे. मग त्या बाबतीमध्ये विचार करायला नको का? असे अनेक विविध पैलू आपल्या समोर यायला लागले की ज्याच्यामुळं केंद्रीय पातळीवरती तरतूद करण्याची गरज लक्षात आली. मग ती गरज लक्षात आल्यामुळं राज्यघटनेच्या अनुच्छेद 19(1) मध्ये दुरुस्ती करण्यात आली. ढोबळमानाला आपल्याला माहिती आहे की काही मूलभूत अधिकार असतात. त्या मूलभूत अधिकार राज्यघटनेच्या एका पर्टिक्युलर चॅप्टर मध्ये, एका पुस्तकामध्ये, एका धड्यामध्ये एकत्र केलेले. तसे DPSP म्हणजे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी असेल, ज्याला आपण म्हणतो की राज्य कारभाराची मार्गदर्शक सूत्र. म्हणजे केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, त्यांनी सरकार कसं चालवावं या प्रकारच्या तरतुदी. या प्रकारच्या तरतुदीमध्ये अनुच्छेद 19 म्हणतं आपली स्वातंत्र्य काय काय, फ्रीडम्स. त्याच्यामध्ये एक तरतूद करून दुरुस्ती करण्यात आली, ते म्हणजे सहकारी संस्था स्थापन करण्याचं स्वातंत्र्य देण्यात आलं. 19(1) मध्ये पूर्वी तरतूद होते की ट्रेड युनियन स्थापन करण्याचा आपला मूलभूत अधिकार होता. त्या ट्रेड युनियनच्या बरोबरीनं अजून एक त्याच्यामध्ये घालण्यात आलं, ते म्हणजे आता सहकारी संस्था स्थापन करण्याचा मूलभूत अधिकार आपल्याला देण्यात आला. म्हणजे बघा, मूलभूत अधिकार ज्यावेळेस असतो त्यावेळेस त्या अधिकाराचा जर का भंग झाला तर आपल्याला उच्च न्यायालयामध्ये अनुच्छेद 226 प्रमाणे किंवा केंद्रीय पातळीवरती सर्वोच्च न्यायालयामध्ये अनुच्छेद 32 प्रमाणे दाद मागता येते. या मूलभूत अधिकारांवरती गदा कुणी आणू शकणार नाही अशी देखील आपल्याकडे राज्यघटनेमध्ये तरतूद आहे. म्हणजे मग राज्यघटनेच्या या तरतुदीचा फायदा तुम्हा आम्हा सगळ्या लोकांना, ज्यांचा सहकारावरती विश्वास आहे, अशा व्यक्तींना झाला. कारण राज्यघटनेच्या या मूलभूत अधिकारांमध्ये दुरुस्ती झाल्यामुळं 97व्या घटना दुरुस्तीनंतर तुम्हाला राज्यघटनेप्रमाणे कोऑपरेटिव्ह सोसायटी स्थापन करण्याचा अधिकार मिळाला. काय दृश्य स्वरूपात परिणाम झाला? एका गावामध्ये
दुसरी सहकारी संस्था येऊ नये असे म्हणून जे राजकीय नेते आपल्या हातामध्ये सगळे अधिकार दाबून ठेवत होते त्यांना डायरेक्ट शह बसला. एखाद्या वॉर्डामध्ये दुसरी कोऑपरेटिव्ह सोसायटी नको अशा प्रकारचं त्या वॉर्डाचे जे कोणी अधिकारी जे कोणी नगरसेवक सांगत होते त्यांना डायरेक्टली इशारा मिळाला तुम्हाला असं करता येणार नाही. किंवा सहकार मंत्र्यांच्या फोनवरून किंवा एखाद्या आमदार किंवा खासदारांच्या सांगण्यावरून सोसायटीचं रजिस्ट्रेशन नाकारण्याचे जे अनेक प्रसंग आपल्या समोर येत होते त्याला हा डायरेक्ट त्या ठिकाणी शह बसला तुम्हाला करता येणार नाही. राज्यघटनेमध्ये अधिकार आता मूलभूत देण्यात आलेला होता. लोकांना वाटलं बरं झालं आपल्याला फायदा झाला. पण राज्यघटनेमधली दुरुस्ती एवढीच नव्हती. याच्याबरोबर एक स्वतंत्र चॅप्टर घालण्यात आला. जो चॅप्टर घालताना एक पार्ट 9ब हा स्वतंत्र चॅप्टर घालण्यात आला. या पार्ट 9ब मध्ये अनुच्छेद 243 ZH ते 243 ZT हे अशा प्रकारचा एक गट केला. या गटामध्ये सांगण्यात आलं की यांना स्वायत्तता पाहिजे, यांच्यावरती डेमोक्रेटिक कंट्रोल पाहिजे, यांची सगळ्यांची मॅनेजिंग कमिटीची टर्म 5 वर्षाची करायला पाहिजे, ऍडमिनिस्ट्रेटरच्या संदर्भातले जे काही नियंत्रण आहे त्या संदर्भातलं नियंत्रण जरा नीट केलं, ऑडिट अकाउंटच्या संदर्भातल्या तरतुदी आल्या आणि आपल्या लक्षात येईल की अशा प्रकारच्या अनेक तरतुदी या स्वतंत्र चॅप्टर मध्ये केल्या ज्याचा खरं पाहता सहकाराला फायदा होत होता. अजून एक तिसरी दुरुस्ती केली. अनुच्छेद 43 कॅपिटल बल. मगाशी मी आपल्याला सांगितलं की फंडामेंटल राईट म्हणजे मूलभूत अधिकारांचा एक धडा आला, तसा एक डीपीएसपीचा धडा आला. डीपीएसपी म्हणजे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी, ज्याच्या दुरुस्ती करून 43 कॅपिटल ब ही एक तरतूद केली. पण आपल्याला माहिती आहे की डीपीएसपी कॅनॉट बी इक्वेटेड विथ फंडामेंटल राईट. म्हणजे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी मध्ये असणारी जी काही मार्गदर्शक तत्व आहेत त्या तत्वांची अंमलबजावणी आपल्याला फंडामेंटल राईट म्हणजे मूलभूत अधिकारासाठी सारखी करता येणार नाही. अर्थात गेल्या काही वर्षभरामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालय डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी मध्ये असणारी जी तत्व आहेत त्या तत्वांना कायदेशीर दृष्टिकोनातून फंडामेंटल राईट सारखं हळूहळू त्याची अंमलबजावणी करायला सुरुवात करत आहे. काळ बदलायला लागलेला राज्यघटना देखील बदलते. उदाहरण देतो तर शिक्षण मिळण्यासाठी मोफत शिक्षण मिळावं या प्रकारची तरतूद आपल्याकडे अनुच्छेद 21 अ मध्ये राज्यघटनेने केली, ज्याला आपण शिक्षणाचा प्राथमिक शिक्षणाचा मूलभूत अधिकार असं म्हणायला लागलो. जे शिक्षण सगळ्यांना मिळावं, फ्री मिळावं असं तिकडे डीपीएसपी मध्ये तरतूद होती. त्या चॅप्टर मध्ये त्या तरतुदीची अंमलबजावणी करण्यासाठी केंद्रीय पातळीवरती नवीन आर्टिकल्स करून टाकलं. त्याचप्रमाणे लोकांचा लोकसहभाग हा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये असावा, ग्रामपंचायतीमध्ये असावा अशा प्रकारची अपेक्षा होती. ती बघता केंद्रीय पातळीवरती राज्यघटनेतच दुरुस्ती करून टाकली आणि ग्रामपंचायत, म्युनिसिपालिटी या संदर्भातली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संदर्भातली दुरुस्ती करून टाकली. आपल्याला आठवत असेल तर महिलांना असणारं आरक्षण हे सुद्धा या राज्यघटनेतल्या दुरुस्तीनुसार यायला लागलं. या सगळ्या गोष्टी हळूहळू लक्षात यायला लागल्या की अवघ्या देशभरामध्ये एकत्र जर सूत्र हलावीत असं वाटत असेल तर त्याला राज्यघटनेतच दुरुस्ती करून टाकली गेली पाहिजे. अशा प्रकारचा सरळ सोपा साधा विचार तात्कालीन केंद्र सरकारनं केला. मग तात्कालीन केंद्र सरकारने ही जी काही दुरुस्ती केली त्या दुरुस्तीच्या आधारावरती ताबडतोब लोकसभेमध्ये त्या बिलावरती चर्चा झाली आणि 27 डिसेंबर 2011 ला हे जे काही विधेयक होतं, हे जे काही बिल होतं, जो मसुदा होता तो लोकसभेने मंजूर केला 27 डिसेंबर 2011. दुसऱ्या दिवशी 28 डिसेंबरला राज्यसभेमध्ये मंजूर झालं. मग 12 जानेवारी 2012 ला त्याला राष्ट्रपती महोदयांची स्वाक्षरी म्हणजे ज्याला असेंट असं म्हटलं जातं ती स्वाक्षरी झाली. आणि मगाशी ज्याचा मी उल्लेख केला की ऑफिशियल गॅझेट, त्या ऑफिशियल गॅझेट मध्ये 13 जानेवारीला हा कायदा प्रकाशित झाला.
पण या कायद्याला स्टार्टिंग डेट, कमेन्समेंट डेट दिली, ती दिली 15 फेब्रुवारी 2012ची. म्हणजे 15 फेब्रुवारी 2012 पासून हा आपल्याला सगळा अधिकार निर्माण झाला. मग या अधिकाराचा परिणाम झाल्यानंतर राज्यघटनेतली दुरुस्ती म्हटल्यानंतर अनुच्छेद 368 प्रमाणे जी काही यंत्रणा काम करायला पाहिजे होती ती यंत्रणा पुरेशी काम करत नव्हती. म्हणजे काय? म्हणजे असं झालं की या पार्श्वभूमीवरती केंद्रामध्ये दुरुस्ती झाली म्हटल्यानंतर राज्यांनी देखील ती दुरुस्ती मंजूर करायची असते, कारण ते राज्यघटनेच्या 368 प्रमाणे सांगितलं. अपार्ट फ्रॉम दॅट कितीतरी राज्यांनी या केंद्रीय पातळीवरच्या राज्यघटनेमधल्या दुरुस्तीप्रमाणे आपापल्या राज्य सरकारी कायद्यांमध्ये दुरुस्त्या केल्या. द इम्प्लाइड ऍक्सेप्टन्स ऑफ द अमेंडमेंट इन द कॉन्स्टिट्यूशन. म्हणजे 97 जी घटना दुरुस्ती होती त्याच्या धर्तीवरती एक एक राज्यानं आपापल्या ठिकाणचा जो कायदा आहे त्याच्यात दुरुस्ती करायला लागली. महाराष्ट्र देखील त्याला अपवाद नव्हतं. त्याला महाराष्ट्रामधल्या कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट नावाचा जो आपला 1960 सालातला कायदा आहे त्याच्यामध्ये 2012-13 सालामध्ये दुरुस्ती झाल्या. म्हणजे राज्य सरकारच्या विधिमंडळामध्ये देखील त्याची मान्यता झाली, काम चालू झालं. एवढंच कशाला, 2 वर्षापूर्वीचं किंवा 3 वर्षापूर्वीचं सहकारी गृहनिर्माण संस्था जिथं आपण राहतो त्यांच्या संदर्भातला स्वतंत्र असा एक चॅप्टर या महाराष्ट्र राज्य सरकारच्या आपल्या कायद्यामध्ये आला. या हळूहळू ही जी काही स्वायत्तता, ऑटोनॉमसनेस, त्यांना पुरेसं लोकतांत्रिक किंवा प्रजातांत्रिक पद्धतीने दिलेलं स्वातंत्र्य, हे सगळे मुद्दे हळूहळू अंमलात यायला लागले आणि कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या संदर्भात सुद्धा स्वतंत्र चॅप्टर या आपल्याकडे कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट मध्ये आला. हे सगळं आपल्याला दर्शवत होतं की एका योग्य दिशेने याची वाटचाल व्हायला लागलेली आहे. मग आपल्याला आठवत असेल तर सगळ्यांच्या निवडणुका एकत्र व्हाव्यात म्हणून स्टेट इलेक्शन अथॉरिटी या नावाची एक स्वतंत्र यंत्रणा निर्माण करण्यात आली. याचा किती मोठ्या प्रमाणावरती उपयोग आहे याचं कदाचित आपल्याला उदाहरण सांगितल्यानंतर लक्षात येईल. आणि उदाहरण म्हणून मी आपल्याला TN शेषन यांचं नावाची आठवण करून देणार आहे. या TN शेषन साहेबांचं नाव ऐकल्याबरोबर आपण मान डोलवली मला खात्री आहे. कारण हे जे काही आपले निवडणूक आयुक्त होते त्यांनी निवडणूक प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणली. निवडणूक प्रक्रियेमध्ये जो काही राजकीय किंवा जो काही अवैध कामगार, अवैध काम करणाऱ्या व्यक्तींचा किंवा गुन्हेगारांचा जो काही हस्तक्षेप होता तो काढून टाकण्याचा अत्यंत चांगला प्रयत्न केला. पण हे सगळं होऊन सुद्धा कोऑपरेटिव्ह सोसायटी मधल्या निवडणुका ज्या काही आहेत त्या संदर्भामध्ये हा राजकीय किंवा गुन्हेगारांचा जो हस्तक्षेप होता हा काढून टाकणं हे गरजेचं होतं. मग त्याला उपाय काय केला? या कायद्यामध्ये स्टेट इलेक्शन अथॉरिटी अशी निर्माण करण्यात आली. सगळ्यांच्या टर्म एकत्र झाल्या. 5 वर्षाची टर्म आली प्रत्येकाला. सगळ्यांच्या निवडणुका एकत्र होतील असं ठरलं. त्याच्या बरोबरीनं त्याची अथॉरिटी पुण्यात स्थापन करण्यात आली. त्यांना स्टाफ देण्यात आला. या सगळ्या गोष्टी आपल्या लक्षात येईल की हे सगळं सहकाराच्या फायद्याच्या गोष्टी होत्या. पण हे सगळं घडत असताना दुसऱ्या बाजूला एक जनहित याचिका गुजरातमध्ये दाखल करण्यात आली होती. ती जनहित याचिका दाखल केलेली होती. त्या याचिकेवरती 22 एप्रिल 2013 म्हणजे आपल्याला कळलं आता की कट ऑफ डेट स्टार्टिंग डेट 15 फेब्रुवारी 2012. त्याच्यानंतर 1 वर्ष आणि 2 महिन्यांनी गुजरात उच्च न्यायालयानं ही जी काही राज्यघटनेमधली दुरुस्ती आहे ती अवैध असल्याचं ठरवलं. बापरे, तोपर्यंत आपल्या कायद्याला सगळा एक वेग आलेला होता. त्याची फळं दिसायला वेळ होता पण पेरणी झालेली होती. हे सगळं घडत असताना मग केंद्र सरकारने ताबडतोब हे जे काही निकालपत्र होतं गुजरातचं त्याच्या विरोधामध्ये
माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागितली. ती सगळी प्रकरणं जी दाखल झाली त्या प्रकरणांना एकत्रित त्याची सुनावणी घेण्यात आली. कोण कोण वकील साहेब याच्यामध्ये अपियर झाले होते माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये? तर के वेणुगोपाल या नावाचे अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया हे केंद्र सरकारच्या वतीने अपियर झालेले होते. याच्याबरोबर प्रकाश जानी या नावाचे वकील साहेब अपियर झालेले होते. ते कोणासाठी होते? तर मेहसाणा डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह मिल्क प्रोड्युसर सोसायटी यांच्या वतीने होते, जे केंद्र सरकारला मदत करत होते. मासूम के शाह या नावाचे वकील साहेब होते. रितिका सिन्हा आणि मारुती राव या नावाचे दोन वकील होते की ज्यांनी हस्तक्षेप अर्ज केलेला होता, की त्यांच्या पक्षकारांचं म्हणणं होतं की आम्हाला आमची बाजू ऐकून घ्या, आमची बाजू आम्हाला मांडू द्या, आणि ते सगळे या कायद्याला विरोध करत होते. हे सगळं निकालपत्र 20 जुलै 2021 ला. हे निकालपत्र देताना जस्टिस RF नरिमन, जे आता मागच्या महिन्यामध्ये निवृत्त झाले, त्यांनी हे निकालपत्र दिलं. त्यांच्या आणि जस्टिस भूषण गवई, जे महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत, त्यांच्या एकमतानं दिलेलं हे निकालपत्र होतं. पण त्या ठिकाणी 3 न्यायाधीश होते आणि तिसरे न्यायाधीश होते KM जोसेफ, केरळमधून आलेले होते. ते KM जोसेफ म्हणून जे न्यायाधीश आहेत त्यांनी वेगळा निकालपत्र दिलं. नरिमन आणि गवई साहेबांनी वेगळं निकालपत्र दिलं. म्हणजे 2:1 असं बहुमतानं ही जी काही राज्यघटनेमधली दुरुस्ती आहे ती दुरुस्ती रद्दबदल करायची ठरवली. पण ती अख्खी रद्दबदल नाही झाली. जो आपला मूलभूत अधिकारांचा जो प्रश्न आहे, अनुच्छेद 19(1) मधली जी दुरुस्ती आहे ती अबाधित राहिली. म्हणजे तुमचा आमचा सगळ्यांचा आता कोऑपरेटिव्ह संस्था स्थापन करण्याचा जो मूलभूत अधिकार आहे तो अबाधित राहिला. 43(ब) DPSP डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी, राज्य सरकारची मार्गदर्शक सूचना किंवा केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना राज्य कारभाराच्या, ते 43 कॅपिटल ब अबाधित राहिलं. मग हा जो नवीन चॅप्टर जो होता तो चॅप्टर माननीय सर्वोच्च न्यायालय म्हटलं की असं करता येणार नाही. मग ते काय करता येणार नाही? तर त्यांनी असं म्हटलं की 368 प्रमाणे जी प्रक्रिया करायला पाहिजे होती ती प्रक्रिया आपण केलेली नाहीये. आणि ती प्रक्रिया केलेली नसल्यामुळं साहजिकच त्यांनी असं म्हटलं की ही जे काही संपूर्ण हा जो काही केलेला एक्झरसाइज आहे, ही जी संपूर्ण केलेली जी दुरुस्ती आहे ती बेकायदेशीर ठरते. पण केंद्र सरकारच्या वतीने झालेला जो युक्तिवाद होता त्या युक्तिवादामधला एक मुद्दा मात्र माननीय सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारला. त्यांचं म्हणणं असं होतं की जे मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीज आहेत, म्हणजे ज्या कोऑपरेटिव्ह सोसायटी एकापेक्षा जास्त राज्यांमध्ये किंवा एक राज्य आणि एक युनियन टेरिटोरीमध्ये किंवा एकापेक्षा जास्त युनियन टेरिटोरीमध्ये आहेत, त्यांच्या बाबतीमध्ये ही राज्यघटनेतली तरतूद अबाधित राहील. कारण असं आहे की ते जे काही कायदा करण्याचं जे काही अधिकार आहे तो केंद्र सरकारचाच आहे. मग साध्या सोप्या भाषेमध्ये सर्वोच्च न्यायालय असं म्हणतं की राज्य सरकारला अधिकार सहकार या विषयामध्ये कायदा करण्याचा असताना केंद्र सरकारने तो अधिकार वापरलेला आहे, ही गोष्ट चुकीची आहे. आणि तो अधिकार वापरायचा असेल तर अनुच्छेद 368 प्रमाणे असणारी जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया तुम्ही का नाही पूर्ण केली, अशा प्रकारचा त्याच्यामधला मुद्दा त्यांनी मागितला. मग ही या बरोबरीनं अजून एक मुद्दा होता जो केंद्र सरकारचा मुद्दा होता, जो माननीय सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला, ज्याची दखल आपल्याला घेतली गेली पाहिजे. त्यांनी असं म्हटलेलं होतं जरी संघराज्य पद्धत जरी असली तरी देखील ते संघराज्यामध्ये सुप्रीमसी, त्यातलं श्रेष्ठत्व हे केंद्र सरकारचं आहे. माननीय सर्वोच्च न्यायालयाने हा युक्तिवाद मान्य केला नाही. कायद्याचा विद्यार्थी म्हणून मला वाटतं की ह्या मुद्द्याबद्दल काही दिवसाभरामध्ये एखादं नवीन निकालपत्र येईल. कारण ज्यावेळेस आपण संघराज्य अशा प्रकारचं एक मॉडेल घेतो, पॅटर्न घेतो, त्यावेळेस केंद्र सरकारला झुकतं माप द्यावंच लागतं. अन्यथा या संपूर्ण देशाची जी काही सुरक्षा व्यवस्था असेल, अर्थव्यवस्था असेल, परकीय संबंध असतील,
या सगळ्या बाबतीमध्ये केंद्र सरकारला झुकतं माप देण्याशिवाय पर्यायच नाहीये. त्यामुळे सुप्रीमसी ऑफ अ सेंटर इन द फेडरल स्ट्रक्चर हा जो मुद्दा होता तो आपल्याला आज ना उद्या केव्हा ना केव्हा तरी परत एकदा माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या समोर न्यावं लागणार. अजून एक निकालपत्रामध्ये मुद्दा आला की राज्यघटनेचं एक बेसिक स्ट्रक्चर आहे. ते बेसिक स्ट्रक्चर म्हणजे चेक अँड बॅलन्सची थिअरी. म्हणजे असं आहे की वेगवेगळे सगळे ऑर्गन्स आहेत, यांनी एकमेकावरती कुरघोडी करता कामा नये. जर संपूर्ण देश आणि पर्यायानं हा अख्खा भारतामधले 130 कोटी नागरिक हे जर एका दिलानं काम करावेत, एक जिन्सीपणे काम करावेत, एका दिशेनं काम करावं असं जर वाटत असेल तर यांच्यापैकी कोणी वरचढ उठा कामा नये. अशा प्रकारची तुलना करायला पाहिजे, अशा प्रकारची यंत्रणा करायला पाहिजे. म्हणजे याचा पाय त्याच्यात आणि त्याचा पाय त्याच्यात, त्याचा पाय त्याच्या पायात, अशा प्रकारची सगळी यंत्रणा करून ठेवली गेली पाहिजे जेणेकरून कुणी वरचढ होता कामा नये. याचा उल्लेख देखील या निकालपत्रामध्ये होतो. पण मग हे सगळं होत असताना प्रश्न निर्माण झाला की अशा प्रकारचं जर का प्रत्यक्षात जर असेल तर त्याप्रमाणे डॉक्ट्रिन ऑफ सेव्हरेबिलिटी या नावाच्या एका डॉक्ट्रिन प्रमाणे जे चांगलं आहे ते घेऊया, जे वाईट आहे ते टाकून देऊया, असं नाही करता येणार का? का अख्खी जी काही तरतूद आहे, अख्खाच्या अख्खा जो चॅप्टर आहे तो अख्खा सोडून द्यायचा? कारण आपल्यापैकी अनेक लोकांना माहिती आहे की आता गेल्या 9 वर्षभरामध्ये या कायद्याची अंमलबजावणी चालू झाल्यापासून आता दृश्य स्वरूपामध्ये आपल्याला त्याची फळं दिसायला लागली होती. म्हणजे या सगळ्या सहकारी संस्थांच्या कामकाजामध्ये, कारभारामध्ये असणारा जो राजकीय हस्तक्षेप आहे तो जरा कमी झालेला दिसत होता. त्यांच्यामध्ये स्वायत्तता दिसून येत होती. लोकशाही मूल्यांच्या आधारावरती ती सगळी कामकाज चाललेलं दिसत होतं. हे सगळं असताना दुर्दैवानं या प्रकारची फळं आत्ताशी कुठं आपल्याला चाखायला मिळण्याची चिन्ह दिसत असताना हा हे निकालपत्र आले. का बरं मी असं म्हणतो की फळं आत्ताच दिसायला लागली होती? कारण असं आहे की 2012ला कायदा चालू झाला, आपल्याला कळलं, माहिती आली. 15 फेब्रुवारी 2012. 2013 मध्ये राज्य सरकारची दुरुस्ती आली. त्याच्याप्रमाणे निवडणुका काही ठिकाणी एकदा झाल्या. अनेक लोकांच्या निवडणुका आत्ता ड्यू होत्या, अनेक सहकारी संस्थांच्या. आणि मग लक्षात यायला लागलं होतं की हे सगळ्या तरतुदी किती चांगल्या आहेत, किती गरजेचं आहे. पारदर्शकता येणं आवश्यक नाही का? आपल्याला त्या ठिकाणी जर काही सरकारी हस्तक्षेप आहे तो कमी करणं होतोय हे आपल्या लक्षात यायला लागलं होतं. कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचा सेपरेट का होईना पण चॅप्टर आलेला होता. या सगळ्या गोष्टी आपल्याला हळूहळू दिसायला लागलेल्या होत्या. रजिस्ट्रार साहेबांचा जो अधिकार आहे ते कमी व्हायला लागलेले होते. जे ऍडमिनिस्ट्रेटर जो काही नेमला जायचा त्या बाबतीमधल्या देखील तरतुदी आपल्याला लाभदायक दिसायला लागलेल्या होत्या. हे सगळं होत असताना आपल्या लक्षात आलं की हे जे काही निकालपत्र आलं त्याच्यामुळं सहकारावरती परिणाम नक्की होणार आहे. मग काय परिणाम होणार आहेत? मग कदाचित काही लोक म्हणायला लागले की याचा एक सेटबॅक मिळणार आहे. काही प्रमाणात खरंही आहे, त्याच्यावरती उपाय पण आहे. त्याची पण मी आपल्याला कायद्याचा विद्यार्थी म्हणून त्याची पण मी माहिती सांगणार आहे. आपल्या लक्षात येईल की मग आता काय करायला पाहिजे असा अनेक लोकांनी प्रश्न विचारला की आता काय केलं पाहिजे. मग 368 कलम जे येतं त्याप्रमाणे जर का आपण म्हटलं की हे जे काही बिल आहे ते रॅटिफिकेशनसाठी म्हणजे मान्यतेसाठी त्या विधिमंडळात पाठवायचं ठरलं, त्या विधिमंडळात जर पाठवायचं ठरलं तर आपल्या लक्षात येईल की हे शक्य आहे. त्या विधिमंडळात पाठवायचं म्हटल्यानंतर साहजिकच प्रश्न निर्माण होतो की आता केंद्रीय पातळीवरती असणारं जे सरकार आहे त्यांची विचारधारा मानणारे अशी 17 सरकार ही देशभरामध्ये आहेत. ही जी काही 17 सरकार आहेत
या 17 सरकारांचा आपल्या लक्षात येईल की त्यांनी जर का ठरवलं की आम्हाला अशा प्रकारचं जर का रॅटिफिकेशन करायचंय तर सहज शक्य आहे. त्यामुळे समजा जर का केंद्र सरकारने ठरवलं की या विषयाच्या संदर्भात आम्ही परत एकदा कायदा आणू तरी देखील त्यांना शक्य होऊ शकतं. समजा केंद्र सरकारने म्हणवलं की आपल्याला रिव्ह्यू म्हणजे पुनर्विचार याचिका दाखल करायची आहे, कारण याच्यामधले दहिवंत साहेब आता रिटायर झालेले आहेत, तरी शक्य असू शकतं. समजा त्यांनी म्हटलं क्युरेटिव्ह पिटिशन करायचं आहे तरी शक्य असू शकतं. पण यातला एक सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा आहे तो असा आहे की इम्प्लाइड रॅटिफिकेशन हे झालंय का नाही या मुद्द्याबद्दल विचार करायला पाहिजे. 368 राज्यघटनेचं कलम काय म्हणतं की जर तुम्हाला राज्यघटनेत दुरुस्ती करायची असेल तर निम्म्यापेक्षा जास्त राज्य सरकारांचा तुम्हाला सपोर्ट पाहिजे. केंद्रामध्ये असणारं जे काही राज्य सरकार आहे त्यांचं स्वतःचं त्या पक्षाचं सरकार किंवा त्यांचं युतीचं सरकार सपोर्टचं सरकार हे देशभरातल्या 17 ठिकाणी आहे, त्यामुळे निम्म्यापेक्षा जास्त ठिकाणी जायचं आहे. पण त्या रस्त्याला न जाता सुद्धा अनेक सरकारांनी आपल्या आपल्या जे काही कायदे त्याच्यामध्ये दुरुस्त्या केलेल्या होत्या. त्या दुरुस्त्या केल्या आहेत म्हटल्यानंतर त्यांनी इम्प्लाइड रॅटिफिकेशन केलंय का, त्यांनी अप्रत्यक्षरित्या मान्यता दर्शवली आहे का, हा देखील एक मुद्दा येतो. आणि हा जो काही मुद्दा येतो तो बघता मला असं वाटतं की याला आपण थोडासा नीट विचार करायला पाहिजे. कितीतरी वेळा आपल्या लक्षात येतं की निकालपत्राचा अभ्यास आपण बऱ्याच वेळा करत नाही, त्याचे होणारे जे परिणाम आहे त्याचा विचार करत नाही. तर मला संयोजकांचं कौतुक करावं असं वाटतं आणि त्याला खरोखर धन्यवाद द्यावे असं वाटतात की अशा प्रकारचा क्लिष्ट परंतु दूरगामी परिणाम होणारा जो विषय आहे त्या विषयावरती आपण मला माझं थोडंसं मनोगत मांडण्यासाठी इथं बोलवलं. या विषयाचा तुमच्या आमच्या सगळ्यांच्या दैनंदिन रोजच्या कारभारावरती दूरगामी परिणाम होणार आहे. मग 97 घटना दुरुस्ती राज्यघटनेच्या पुस्तकात आहेच आहे, ती आता छोट्याशा स्वरूपामध्ये राहिली. मग ती विस्तृत स्वरूपामध्ये करायची का काय हे ठरवेल केंद्र सरकार. अनेक लोकांनी मला प्रश्न विचारले की केंद्र सरकारचे एक नावाजलेले मंत्री ज्यांच्याकरता स्वतंत्र खात्या निर्माण केलं आणि मग ते खातं निर्माण केल्याच्या लगेच ताबडतोब हा निकालपत्र आलेलं आहे, मग याचा आणि ते जे काही मंत्री महोदय त्यांच्यावरती काही संबंध आहे का, मला तर वाटत नाही. कारण या प्रकरणाची सुनावणी ही अनेक दिवस आधी पूर्ण झालेली होती आणि नरिमन साहेबांनी निकालपत्राचं डिक्टेशन द्यायला सुरुवातही पूर्वीच केलेली होती. म्हणजे कॅबिनेट मधला खाते बदल व्हायच्या आधीच हे सगळं पूर्ण झालेली होती सुनावणी. त्यामुळं त्या मंत्री महोदयांना दिलेला जो काही स्वतंत्र कार्यभार आणि हे निकालपत्र याचा संबंध नाही. केंद्र सरकार राज्य सरकार या दोघांमध्ये असणारी जी काही एक मारामारी आहे त्या मारामारीचा आणि याचा पण काही संबंध मला दिसत नाही, कारण पूर्णतः कायद्याचा मुद्दा आहे. मग हे केंद्र सरकार आत्ताच जे सरकार आता करतंय का आधीचं केंद्र सरकार का या दोघांमधलं कोण मोठं आणि कोण छोटं असा काही या स्वरूप आहे का, तोही काही प्रश्न नाहीये. कारण याची सुरुवात या दुरुस्तीची सुरुवात ही तेव्हाच्या सरकारनं केलेली होती जे सरकार आता विरोधी पक्षामध्ये. त्यामुळे मला आपल्या सगळ्या प्रेक्षकांना आपल्या सगळ्या श्रोत्यांना मला सांगावंसं वाटतं की कायदेविषयक जे निकालपत्र आहे त्याला राजकीय चष्म्यातून बघू नका. ही निकालपत्र ही कायद्याच्या नजरेतूनच बघितली पाहिजे आणि मग लक्षात येईल की 97 घटना दुरुस्ती ही संपूर्णतः आज जरी अस्तित्वात नसली, अंशतः जरी शिल्लक असली तरी देखील तेवढं सुद्धा आपल्याला पुरेसं आहे. अर्थात जे आपल्या ताटामध्ये पूर्वी आलेलं होतं 97 घटना दुरुस्ती प्रमाणे ते भरभरून होतं, त्यातलं बरचसं गेलं. ते मिळवणं हा काळानुरूप त्याच्यामध्ये काही प्रयत्न करावे लागतील केंद्रीय पातळीवरती राज्य पातळीवरती. माहित नाही पुढे काय काय होईल. आणि गेल्या 2-4 दिवसापूर्वीची बातमी आपण वर्तमानपत्रात वाचली असेल तर आता जे हिवाळी अधिवेशन आहे त्या हिवाळी अधिवेशनामध्ये
महाराष्ट्र राज्य सरकार कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट मध्ये परत दुरुस्ती करू इच्छित आहे, जेणेकरून जे अधिकार गेले होते की नाही ते आता परत ताब्यात घ्यायचा प्रयत्न आहे. म्हणजे ज्या पोलादी पंजाची मी, ज्या पोलादी चौकटीची मी तुलना केली होती, ती चौकट ही परत येऊ घातलेली आहे. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल, कुठल्याही पक्षाचं सरकार जरी आलं तरी देखील ही चौकट ही कायमच सत्ताधाऱ्यांच्या बाजूलाच होती. त्याच्यामुळे ती या पक्षाची आहे का त्या पक्षाची आहे का या विरोधी पक्षांची आहे का त्यांची आहे, याला काही किंमत नाही. त्यामुळे मूळ मुद्दा शिल्लक राहतो की जो काही फायदा हा प्रत्यक्ष सहकारामध्ये काम करणाऱ्या व्यक्तीला आणि त्याचा जो बेनिफिट, जो घेणारा बेनिफिशियरी होता, लाभधारक होता, त्याला जो मिळत होता त्याचा विचार केला पाहिजे. त्याला जर बेनिफिट मिळावा असं जर आपल्याला वाटत असेल तर आपल्याला निश्चितपणे या 97व्या घटना दुरुस्तीचं स्वागत करायला पाहिजे. निकाल पत्राचा पुनर्विचार झाला पाहिजे किंवा अजून पुढे काही करायला पाहिजे, अजून चांगली विधायक अशी तरतूद करायला पाहिजे, अशी अपेक्षा देखील व्यक्त करायला पाहिजे. सगळ्यात महत्वाचं फार सोपं ते उदाहरण तो तुम्हाला सांगतो. आपण शाळेमध्ये ते अनेक वेळा ऐकलेलं आहे किंवा अशा ज्या काही बोध कथा असतात त्याच्यामध्ये आपण ऐकलेलं आहे की तो एक गुराखी असतो किंवा एखादा अशिक्षित माणूस असतो, त्याच्या समोर हा नकाशा जोडायचं काम असतं. भारताचे वेगवेगळे सगळे राज्यांचे वेगवेगळे तुकडे असतात, ते तुकडे जोडून अवघ्या भारताचा नकाशा करायचा असतो. पण त्याला कमीत कमी वेळामध्ये आणि जास्तीत जास्त चांगलं काम तो माणूस करू शकतो जो अशिक्षित आहे, तो माणूस करू शकला जो गुराखी होता. कारण त्याच्या लक्षात आलं की याच्या मागच्या बाजूला माणसाचं चित्र होतं, त्या माणसाचे अवयव सगळे एकत्र केले की ते चित्र उभं राहिलं माणसाचं, तो माणूस तिथे उभा राहिला आणि त्याच्या मागच्या बाजूला अख्खा देश उभं राहिलेला होता, अख्खं चित्र उभं राहिलेलं होतं. सहकाराचं आणि याचं काही फारसं वेगळं नाहीये. सहकार क्षेत्रामधून सुद्धा आता फळं मिळायला लागलेली होती, दिसायला लागलेलं होतं की सहकाराच्या मधला हा जो सामान्य माणूस आहे ना, त्याच्या फायद्याच्या गोष्टी होत होत्या, त्याला जास्त फायदा मिळत होता आणि तो जास्त फायदा या देशाच्या पार्श्वभूमीवरती जो मिळत होता तो जास्त फायदा होता. मग त्याला उपाय काय? आता हा जो काही आपण आता व्हिडिओ बघताय, हा व्हिडिओ आपण लाईक केला पाहिजे. या अमर हिंद मंडळाचा जो काही चॅनल असणार आहे त्याला आपण सबस्क्राईब केलं पाहिजे. हा जर विचार आपल्याला पटला तर हा आपण अन्य ठिकाणी पुढे पास ऑन करायला पाहिजे, ज्याला आपण रेकमेंड करणं असं म्हणू शकतो, किंवा त्याला तुम्हाला कुणीतरी कॉमेंट करून तो पुढे पाठवला पाहिजे. या विषयावरती चर्चा झाली पाहिजे. ज्या चुकीच्या प्रवृत्ती आहेत त्याला चुकीचं म्हणणं, याला खूप मोठं नैतिक धैर्य लागतं. मला खात्री आहे, माझा विश्वास आहे ते तुमच्याकडे आहे. ते तुम्ही समोर दाखवलं पाहिजे. जे चांगलं आहे त्याला स्वागत केलं पाहिजे, जे वाईट आहे त्याला वाईटच म्हटलं पाहिजे. आणि त्याच्याकरता मी आपल्याला फार सोपं सांगणार आहे की त्याची सुरुवात आतापासून केली पाहिजे. त्यामुळं हा जो काही एक जो ज्ञान यज्ञ होता, या ज्ञान यज्ञामध्ये माझ्या जे काही कायद्याचा विद्यार्थी म्हणून मला जे कळलं ती थोडीशी आहुती देण्याचा मी प्रयत्न केला. आपण सहन केलं आणि ऐकून घेतलं, याबद्दल आपल्या सगळ्यांना धन्यवाद. या सगळ्या कोविडच्या पार्श्वभूमीवरती आपण असे ऑनलाईन भेटतोय. मला खात्री आहे की आपण लवकरच प्रत्यक्ष सुद्धा भेटणार आहोत. त्या दिवसाची वाट बघतो. आपल्या ज्या काही प्रतिक्रिया असतील त्यांची वाट बघतो. आणि मला खात्री आहे की आपण अमर हिंद मंडळाच्या या 75व्या वर्षातल्या 74व्या व्याख्यानमालेला जो प्रतिसाद देताय तो असाच अबाधित ठेवाल. आणि आजादी के 75 साल असं केंद्र सरकार म्हणतंय, राज्य सरकार म्हणतंय, तशाच प्रकारचं 100व्या वर्षी देखील हीच व्याख्यानमाला चालू राहील अशी त्यांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी विराम घेतो. धन्यवाद.